नमस्ते शेतकरी डाळिंब बागायतदारांनो, या ठिकाणं ढमणे ॲग्रो सोल्युशनतर्फे आपण जी डाळिंबाची बाग आहे तर या ठिकाणं पाहिजे अशा पद्धतीनं सेटिंग आहे, असं सेटिंग आहे. आणि हे जे बदल आहेत ह्या आपल्या चॅनलला पहिला व्हिडिओ आहे पहा, 1 मार्चला आपण ट्रीटमेंट दिली ती. त्यानंतरनं अशा पद्धतीने ही साईज आणि हे जे बदल आहेत हे तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो. म्हणण्यापेक्षा त्याची ही साईज जी ग्रोथ आहे ही फक्त 20 दिवसातली आहे. आणि ही जी वरती जी फळं दिसत आहेत पहा, तर या अशा पद्धतीने फळांची साईज झालेली आहे. तिकडे पण पाहू शकता हे 20 दिवसामध्ये फळांची अशा पद्धतीनं ही साईज आहे. ही साईज आहे हे पहा, अशी फळं आहेत. त्याच्यावरती जी वाढ जी पाहिजे तुम्हाला ती सगळ्यात महत्त्वाची. ते झाड जे होतं जे तुम्हाला दिसेल बदल्यासाठी एक स्टेम कट केलेला आहे, तर तो कट केलेला आहे तर हे झाड मरत होतं. तर हे आपण ट्रीटमेंट केल्यानंतर ते झाडसुद्धा चांगल्या पद्धतीनं ॲक्च्युली सेटिंग होते. हे सांगण्याचं कारण की या ठिकाणं मरसुद्धा तुमच्या झाडामध्ये डाळिंबामध्ये जर जाणवत असेल, कुठं दिसत असेल तुम्हाला, तर ती थांबते. आणि सगळ्यात या पलीकडे येऊन तुम्हाला अशा पद्धतीने जी सेटिंग होते आणि जी ड्रॉपिंग झालेली फुलं होती ती तुम्हाला खाली दिसतात. अशा पद्धतीने सेटिंग आहे. ती सेटिंगची झाडाला आता माल अशा पद्धतीने आहे. ही सेटिंग आहे डाळिंबाची. अशा पद्धतीने लागलेले आहेत. आणि जर डाळिंब पिकासाठी तुमच्याकडे ड्रॉपिंग होत असेल, बाग जी फ्रेश नसते, उन्हामध्ये जी सुकते, त्यानंतर झाडांची मर होते. आणि त्याही पलीकडे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला दाखवायचं आहे म्हणजे एक महत्त्वाचं हे बघा. आता ह्या ज्या व्हाईट रूट आहेत, ह्या व्हाईट रूट ह्या नवीन व्हाईट रूट आलेल्या हे बघा. ह्या व्हाईट रूटसुद्धा आपण या ठिकाणी अत्यंत कमी खर्चामध्ये आणि एकदम सुंदर असे रिझल्ट हे 20 दिवसाचे, त्याच्या आधी दाखवले तुम्हाला 15-16 दिवसाचे दाखवले होते. हे दाखवायचं कारण किंवा सांगण्याचं कारण की या ठिकाणं अशा पद्धतीने हे रिझल्ट आलेले आहेत. ही जर अशी ग्रोथ झाली तर झाडांमध्ये हे बघा, ही जी जाते किंवा ही जी गेलेलं आहे निमॅटोडमुळे, अशा पद्धतीने निमॅटोड होतात. आणि हे औषध सोडल्यानंतर जी ट्रीटमेंट घेतलेली आहे तर ही अत्यंत कमी खर्चामध्ये, साधारणपणे जो 15-20 हजार खर्च येतो तो खर्च मिनिमम 5 हजाराच्या आतच बसतो आहे. आणि अशा पद्धतीने 5 ते 6 हजार रुपये जातात तुमचे साधारणपणे. तर यामध्ये रूट डेव्हलप होतात. आणि ही जी रूट आहे ही ॲक्च्युली कोणत्याही प्रकारचे अन्नद्रव्य आपटेक करत नाही. अन्नद्रव्य आपटेक करायचे असतील तर हे पहा, या अशा पद्धतीच्या झाडांच्या रूट असाव्या लागतात. व्हाईट रूट असतील तर ती झाडं आरामशीर अन्नद्रव्य आपटेक करतात. ह्या अशा रूट आल्या की समजायचं आपलं अन्नद्रव्य घेण्याचं काम हे थांबलेलं आहे. हे बघा, आपण जे औषध सोडलं होतं त्यानंतरनं जुन्या ज्या मुळ्या आहेत ह्या नेमॅटोडच्या ह्या जागेवर बस्ट झालेल्या आहेत, म्हणजे जळालेल्या आहेत. आणि त्या ठिकाणं हे अशा पद्धतीनं नवीन व्हाईट रूट आलेलं आहेत. हे सगळं एकाच व्हिडिओमध्ये दाखवतो आहे किंवा एकाच व्हिडिओमध्ये सांगतो आहे. त्याचं कारण असं की बाबा ही जी सेटिंग आहे ही सेटिंग अशीच झालेली नाही आहे. तर ह्या सेटिंगसाठी सगळ्यात महत्त्वाचं जी काही ट्रीटमेंट लागते ती दिली. आणि त्याच्यानंतरनं हे बदल झालेले ते झाड पहा, हे छोटंसं झाड आहे म्हणजे ॲक्च्युली दिसताना बा ह्याला जी सेटिंग आहे ही अशा पद्धतीने सेटिंग आलेली आहे. आणि एवढी सेटिंग अशा पद्धतीने जर डाळिंबामध्ये असेल तर निश्चितच बागेमधून आपल्याला चांगलं उत्पादन मिळणार आहे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.